90 FM. हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आजचा दिवस तसा खास आहे. तुम्ही सगळेजण आज रविवारची सुट्टी छान एन्जॉय करत असाल. पण रविवारची सुट्टी ही एन्जॉय करत असताना आजचा दिवस आपण विसरून चालणार नाही, कारण आज आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा म्हटलं की गुरु शिष्याच्या नात्याविषयी जितकं बोलावं तितकं कमीच आहे. आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला आई वडिलांनंतरचा जो कोणी गुरु असतो, जो आपल्याला जीवनाच्या रस्त्यावर आपलं बोट धरून वाट दाखवतो, तो म्हणजे आपलं गुरु, म्हणजे आपले शिक्षक. आणि आज त्याच निमित्तानं गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून आपण एक खूप सुंदर कार्यक्रम आपल्या आचार्य 90 FM वरती घेऊन आलेलो आहोत. आणि या कार्यक्रमामध्ये आज माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन या शाळेचे मुख्याध्यापक अमोघ सिद्ध पाटील सर. नमस्कार सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM मध्ये. त्याचबरोबर आज आपल्यासोबत काही विद्यार्थिनी चिमुकल्या सुद्धा जोडल्या गेलेल्या आहेत. आणि मला सांगायला अतिशय आनंद होतोय की ज्या शाळेमध्ये अभ्यासाव्यतिरिक्त इतर अनेक गोष्टींमध्ये प्रचंड ऍक्टिव्ह असतात आणि वेगवेगळ्या कलागुणांमध्ये कायमच नेहमी त्या प्राधान्याने पुढे असतात, अशा या दोन विद्यार्थिनी आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. तर माझ्यासोबत आहे जी इयत्ता 6वी मध्ये शिकते, श्रुती भोसले. श्रुती, तुझं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM मध्ये. त्याचबरोबर आज माझ्यासोबत इयत्ता 9वी मध्ये शिकणारी श्रेया भोसले सुद्धा जोडली गेली आहे. श्रेया, तुझंही स्वागत आहे आचार्य 90 FM मध्ये. आणि खरं तर हा योग जो आहे तो खूप सुंदर योग आहे. आज गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं एक गुरु शिष्याची खूप छान जोडी आज माझ्यासोबत इथे स्टुडिओमध्ये आहे. खरं तर आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये गुरूंचं एक अढळ स्थान आहे. म्हणजे गुरूंची जी जागा आहे, गुरूंमुळे आज तुम्ही आम्ही जे काही आहोत ते घडलेलो आहोत. आणि आज त्यालाच अनुषंगाने आपण छान गप्पा ह्या सगळ्यांसोबत मारणार आहोत. सर, खरं तर तुम्ही गेली 30 वर्ष अविरतपणे ही सेवाच करताय. म्हणजे शिक्षक म्हणजे शिक्षकाची ही सेवा असते. म्हणजे अनेक विद्यार्थ्यांना, म्हणजे केवळ एक नाही, दोन नाही, हजारो लाखो विद्यार्थी तुमच्या माध्यमातून आज घडलेले आहेत. आणि या शाळेचे मुख्याध्यापक म्हणून काम करत असताना जेव्हा गुरुपौर्णिमेचा दिवस येतो आणि जेव्हा आपले जुने विद्यार्थी कुठेतरी पुढे येतात आणि ते विद्यार्थी आज एका वेगळ्या स्तरावर गेलेले पाहायला मिळतात, तेव्हा कसं वाटतं? काय अनुभव असतो? काय सांगाल? खरं तर मॅडम काय मत आहे की या जगामध्ये सगळ्यात जर सुंदर आणि छान पवित्र कोणतं कार्य असेल ते म्हणजे गुरुंचं कार्य आहे. कारण निसर्गाला जेव्हा आपण गुरु मानून पुढे चालतो आणि खूप काही गोष्टी स्वतःला शिकता येतात आणि काही गोष्टी शिकवता येतात. ह्या दोन्ही शिकणे आणि शिकवणे याच्यामध्ये जो का दुवा आहे, त्याच्यामुळे जे नातं निर्माण होते ते नात्याला जगामध्ये इतकं आढळ स्थान आहे की नंबर 1 स्थान आहे. आणि आता 30 वर्ष मी जेव्हा काम करत होतो शाळेमध्ये, या शाळेमध्ये 30 वर्ष म्हणजे 27-28 वर्षापूर्वीचे जेव्हा विद्यार्थी मला भेटतात, ते भेटताना त्यांच्या कुटुंबासोबत भेटतात, त्यांची मुलं मोठी झालेली आहेत. बरोबर. आणि आताच्या सध्याच्या घडीला त्यांचे काही मुलं जे शाळेचे आजूबाजू होतात, अशी ती त्यांचे म्हणजे माझे विद्यार्थ्यांचे मुलं शाळेत येतात. आणि त्यांना खास आवडीने मी माझी नातबाई किंवा नात बाबा म्हणतो, कारण आमच्या मुलांची ती मुलं. असं गुरु शिष्याचं नातं आहे. नक्कीच. सर, खरं तर जेव्हा आपण एक शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना घडवत असतो, म्हणजे समाजामध्ये चांगली पिढी घडवायची असेल तर त्यामध्ये शिक्षकाचा हा फार मोठा वाटा आहे असं नेहमीच म्हटलं जातं. म्हणजे समाजामध्ये जर ही चांगली पिढी घडतीये तर आई वडिलांचे संस्कार जितके महत्वाचे ठरतात, त्या पलीकडे जाऊन जर काही महत्वाचं असेल तर आपल्या गुरूंनी आपल्याला दिलेली शिकवण. आणि याच वळणावरती आज आपल्या विद्यालयामध्ये सुद्धा विविध उपक्रम राबवले जातात. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळवण्यासाठी आपण बरेच कार्यक्रम करत असतात. मला आपल्या शाळेविषयी जाणून घ्यायला आवडेल आणि कशा पद्धतीने तुम्ही विद्यार्थ्यांना अभ्यासाव्यतिरिक्त अजून कोणत्या कोणत्या गोष्टींमध्ये प्राधान्य देताय? माझी जी शाळा आहे ती लोकमान्य शिक्षण संस्था संचलित श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन. गेले 29 वर्ष जवळजवळ मी भारतनगर नावाचे आमचे एक परिसर आहे, आजूबाजू झोपडपट्टी परिसर आहे, पण निसर्गाने खूप सुंदर असे वेढलेला तो भाग आहे. आणि निसर्गाने वेढल्यामुळे काय होतं की आम्हाला ती शाळा ही मुंबईतील शाळा मुळात वाटतच नाही. बरोबर. ही शाळा मला वाटते कुठे तालुक्याची शाळा असेल, खेडेगावातील शाळा असेल. आणि आम्ही स्वतः मुळातच खेडेगावातून आल्यामुळे आम्हाला खेडेगावचं कल्चर आणि शाळेच्या आजूबाजूच्या विद्यार्थ्यांचं जे कल्चर आहे तो पण खेड्यातील कल्चर आहे. त्यामुळे आम्हाला एकमेकांची मिळता जुळते पटकन घेता येते. आता शाळेच्या अभ्यासाव्यतिरिक्त की विशेष आमचा एक कार्यक्रम असतो तो म्हणजे वृक्षारोपणाचा. आम्ही आमच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून, माझ्या शाळेला जवळजवळ 3.5 एकर जमीन आहे, तर त्या जमिनीवरती पावसाळा आला की आम्ही वृक्षारोपणाची सुरुवात करतो. गेल्या वर्षी कोरोनानंतर माझा संकल्प होता
की जवळजवळ 500 झाडं लावायचे. तर 500 झाडापैकी मी माझ्या शाळेमध्ये 100 झाड लावले, त्याच्यातून आज 50 झाडं व्यवस्थित जगलेले आहेत. बाकी काही पाण्यामुळे वगैरे ते गेले ते. आणि शाळेचा अजून दुसरा आमचा खास उपक्रम म्हणजे की रोड सेफ्टी पेट्रोल RSPचं आमचं कार्य चालतंय की विद्यार्थ्यांमध्ये ट्रॅफिक सेन्स वाढावा, अपघाताचं प्रमाण कमी झालं पाहिजे. आज भारतामध्ये पहा, एखाद्या महामारीने जितके लोक मरतात त्याच्यापेक्षा किती लोक पटीनं अपघातात मरतात. हे आमच्या विद्यार्थी दशेमध्ये विद्यार्थ्यांना सांगितलं की हे सीट बेल्ट लावा, गाडी चालवताना हेल्मेट लावा, रस्ता ओलांडताना एखाद्याला कशी मदत करायची, रस्त्यावरच्या सिग्नलची भाषा ही आम्ही मुलांना शिकवतो. त्याच्यामुळं येणाऱ्या पिढीमध्ये, येणाऱ्या काळामध्ये अपघाताचं प्रमाण नक्कीच कमी होणार आहे आणि ती ऍक्टिव्हिटी आम्ही आमच्या शाळेमध्ये राबवत असतो. त्यानंतर सोशल माइंड पण विद्यार्थ्यांच्या सोबत आम्ही आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये, जसे की आता इथं पनवेलच्या जवळ नेरे शांतिवन आश्रम आहे, तर शांतिवनामध्ये जे कुष्ठरोगी बांधव आहेत त्या बांधवांना असं वाटतं की आपण तर काहीतरी वेगळे आहोत, आपल्याला कोणी भेटायला येत नाही, आपण दुर्लक्षित भाग आहोत. तर खास करून मी माझ्या शाळेचे विद्यार्थी तिथे नेतो, तिथे कॅम्पिंग करतो, त्यांच्यासोबत आम्ही काम करतो, त्यांनी बनवलेलं आम्ही अन्न खातो आणि त्यांच्या आजूबाजूची स्वच्छता जी असेल आम्ही मुलांकडून करून घेतो. जे जे काही करता येईल आपल्याला किंवा त्यांना जे काही गरजेचं आहे ते आम्ही इथं नक्कीच करतोय. आणि त्यामध्ये मुलांना शिक्षणाच्या पलीकडे जे संस्कार आहेत, आपण ज्या देशात जन्मलो, ज्या राष्ट्रात जन्मलो, त्या देशाची, राष्ट्राची जी व्याख्या आहे की संस्कार हे महत्वाचं आहे आणि संस्कार प्रत्यक्षात तोंडी सांगण्यापेक्षा प्रॅक्टिकली मी मुलांना देतो आणि मुलांना ते सहजपणे समजते. बरोबर. म्हणजे खरं तर ते म्हणतात ना की शाळा ही आपल्या जीवनामध्ये एक खूप मोठा बदल घेऊन येत असते. म्हणजे जर आज मी माणूस म्हणून जर समाजामध्ये वावरतीये, समाजामध्ये जगतीये, तर त्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा हा शाळेचा असतो, शाळेने दिलेल्या संस्कारांचा असतो. आणि मला असं वाटतंय आपल्या मराठी शाळा म्हणा किंवा सेमी इंग्रजी, आता आपण सेमी इंग्रजी चालू झालं, इंग्लिश मिडियमचा आता कुठेतरी एक जास्त ट्रेंड आहे, मी त्या विषयाकडे येणार नाही, पण हा जो आपलेपणा आहे किंवा ही जी आपलेपणाची भावना आहे ही आपल्या शाळांमध्ये कुठेतरी दिसून येते. नक्कीच मॅडम, मराठी शाळा म्हटल्यानंतर मराठी हा शब्द जातो, जोडला जातो आणि आपण मराठी आहोत, त्यामुळे आज कुठल्याही प्रांतात जा, अगदी तुम्ही सांगतो फॉरेनमध्ये गेला आणि कुठं जर मागून तुम्हाला मराठी आवाज आला, तो कुठल्या गावचा आपण पाहत नाही, प्रत्येकात त्याच्यावर आपण बोलतो. म्हणजे मराठी भाषेची आपलेपणा. मगाशी तुम्ही म्हटलात की विद्यार्थ्यांना म्हणजे आई वडिलांच्या नंतर खरं तर जास्त विश्वास कोणावर गुरुवरती आहे. तुम्ही जर कुटुंबात जाऊन पाहिलात तर मुलाला, त्या मुलीला म्हणजे त्या पाल्यांना आई जर सांगत असेल, ते नाही म्हणतात आमचे गुरुजींनी वेगळं सांगितले, सरांनी आम्हाला सांगितले, मॅडम सांगितलं, मम्मी तू खोटं बोलतेस. म्हणजे एवढा विश्वास गुरुवरती आहे. आणि आज देखील आनंद होता गोष्टीचा की आपल्या महाराष्ट्रामध्ये, विशेषतः आपल्या या भागामध्ये गुरु शिष्यांचं नातं आज देखील तेवढंच प्रेमानं अतूटपणे चालू आहे. किती अध्यादेश हो, किती काही हो, पण आमचे विद्यार्थी आमच्यापासून कधीच दूर जात नाहीत आणि जाणार पण नाही. त्यांना दिलेल्या ह्या गोष्टी सगळ्यात त्याची नक्कीच. आणि विद्यार्थी हा कितीही मोठा झाला तरी आपल्या गुरूंसाठी तो म्हणजे नाही का, आईसाठी जसं लेकरू कितीही मोठं झालं तरी ते लहानच असतं, बाळच असतं, तसंच हे गुरूंचं आणि शिष्याचं नातं सुद्धा आहे. म्हणजे आपला शिष्य, आपला विद्यार्थी कितीही मोठा झाला तरी तो त्याच्या गुरूंसाठी हा लहानच असतो कायम. आज आपल्यासोबत श्रेया आणि श्रुती सुद्धा जोडल्या आहेत. श्रुती, मला तुला विचारायचंय, तू कोणत्या कोणत्या उपक्रमांमध्ये भाग घेतेस? खरं तर मी सर्वच उपक्रमांमध्ये भाग घेते आणि त्यात मला खूप चांगलंही वाटतं, कारण मराठी शाळा असून देखील आम्हाला त्यातून इतकं काही शिकायला भेटतं. खरं तर आम्हाला त्याच्यातून खूप काही शिकायला मिळालं आहे. मी कधीच कविता आजपर्यंत केली नव्हती, पण ते यमक कसं जुळवायचं, कसं नाही, हे सुद्धा मला कळालं. झाडं लावल्यावर काय भेटतं काय नाही, खूप मला या शाळेमधून सगळं मिळालं आणि म्हणून मला मराठी शाळा खूपच आवडते. पण मला एक सांग, जसं तू म्हणालीस की तू कविता करतेस किंवा तू कविता करतेस, तू कविता करायला शिकलीस किंवा बऱ्याच गोष्टींमध्ये तू सहभागी होतेस, पण मग कविता करणं हा विचार तुझ्या डोक्यात कुठून आला की आपण कविता केली पाहिजे, किंवा तुझ्या कोणत्या शिक्षकांनी तुला हे सांगितलं किंवा काय? राणे टीचर, कारण त्या लेखिका आहेत म्हणून त्या मला खूप प्रत्येक चांगल्या गोष्टीमध्ये मला प्रोत्साहन करतात. त्यांना म्हणजे त्या शाळेसाठी चांगले चांगले उपक्रम करत असतात आणि त्या मला सारख्या सांगायच्या कविता अशी करायची तशी नाही. त्यांनी केलेल्या कविता देखील मी वाचायची आणि ते पाहून पाहून मला वाटू लागलं की मीही करू शकते, म्हणून मी केली. म्हणजे सर, मला खूप छान वाटतं हिला ऐकताना. म्हणजे मला असं आठवतंय की मी ज्या वेळेला 6वीला होते, समोर माईक दिसला की थोडंफार भीती असायची मनामध्ये, पण ही ज्या कॉन्फिडन्सने बोलतीये त्याच्यावरून मी समजू शकते की आपल्या शाळेमध्ये कशा पद्धतीने विद्यार्थी घडवले जातात. मॅडम, सहज विषय तुमचा ब्रेक करतो. पूर्वी काळी शिक्षक म्हणजे आम्हाला भीती वाटायची हो, आणि यांच्या काळामध्ये एवढ्या वयामध्ये आम्हाला म्हणजे
रुमाल सुद्धा काढून नाक पुसता येत नव्हतं, पण आज आमचे विद्यार्थी एवढे पुढे गेले त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे. म्हणजे 6वीची विद्यार्थिनी म्हणते की मी कविता करू शकते किंवा मी कविता करते. म्हणजे आपल्याला ज्या वयामध्ये कविता म्हणजे काय हे समजून घ्यायला आपल्याला वेळ गेला, ती मुलगी आज येऊन सांगते की मी कविता करतेय किंवा कविता वाचते. वाचन हे किती इम्पॉर्टंट आहे, किती महत्वाचं या मुलांना कळलंय. आणि तुझा आवडीचा उपक्रम कोणता आहे? म्हणजे तू शाळेमध्ये असा कुठला दिवस आहे किंवा कुठला उपक्रम आहे ज्याची तू आतुरतेने वाट बघत असतेस? मी वृक्षारोपण. काय म्हणतेस, तुला वृक्षारोपण आवडतं करायला? तुम्ही नुकतं शाळेमध्ये वृक्षारोपण केलंय, किती झाडं लावली, काय केलं? आतापर्यंत सरांनी सांगितलं तसं 100 झाडे लावलेले मी पाहिले. आता माझं हे 2रं वर्ष चालू आहे. मग मी 100 झाडं लावलेली पाहिली तेव्हा मला वाटायचं कधी झाडं आम्ही लावू. आणि मग सर कसं आम्हाला असे 1-2 अशी मैत्रिणी असायच्या, त्यांच्यात एक झाड द्यायचं. मग त्या झाडाला आम्ही रोज पाणी घालायचो. मग ते कधी उगवतंय कधी त्याला फुल येतंय याची वाट बघत असेल. किती निरागस आहे बोलण्यामध्ये. आणि अजून एक विशेष आहे मॅडम की मी काय करायचो की एक झाड लावल्यानंतर ते दत्तक द्यायचं आणि त्या चौघींमधून तुम्ही ठरवा की ह्या झाडाला तुम्ही कोणतं नाव देताय. भले ते चाफा झाड असेल पण चाफा नंतर, पण सध्या तो तुमचं नाव आहे, नाव ठेवल्यासारखं. त्यामुळे त्यांना विशेष गोडी निर्माण झाली. म्हणजे मुळात फक्त वृक्षारोपण नाही तर वृक्ष संवर्धन केलं जातं. घरातून येताना मुलं 2 बाटली पाणी आणायची, एक स्वतःसाठी दुसरी त्या झाडाला टाकण्यासाठी. त्यातील ही खूप अतिशय काळजीपूर्वक काम केलंय. किती सुंदर. म्हणजे या सगळ्याच गोष्टींचा संस्कार आपल्या शाळेतून होत आहेत. श्रेया सुद्धा आपल्या सोबत आहे. श्रेया, तू 9वीला आहेस आता आणि 9वीचं वर्ष महत्वाचं असतं. अभ्यासाविषयी अभ्यास कशा पद्धतीने शिकवला जातो तुम्हाला तुमच्या शाळांमध्ये, काय सांगशील? अभ्यास खरं तर खूप चांगल्या पद्धतीने शिकवला जातो. आम्हाला समजतं, आम्हाला क्लासला जाण्याची जास्त गरज भासत नाही. सुंदर. आम्हाला शाळेत जाऊन असं वाटतं की शाळेमध्येच इतक्या सोप्या पद्धतीने शिकवतायत, आपल्याला सोडवायला सोपं जातंय. गणित असो किंवा सायन्स मधील काही असो, ते जर आपल्याला इतकं सोपं वाटतंय तर आपल्याला क्लासची काय गरज आहे. म्हणून शाळेमध्ये जे आम्हाला शिकवतात आम्हाला शाळेमध्येच समजून जातं. किती महत्वाचा मुद्दा मांडलाय. बरं, मला श्रोत्यांना खूप सांगायला अतिशय आनंद होईल की या ज्या काही गप्पा तुम्ही ऐकताय ना त्या अगदी स्पॉन्टेनियस आहेत. म्हणजे मुलं ही देवाघरची फुलं असतात असं म्हणतात, मुलं ही निरागस असतात असं म्हणतात, आणि मुळात म्हणजे मुलं ही नेहमी खरं बोलणारी असतात. आणि त्यामुळे मला खूप छान वाटतंय की या दोघी जे काही बोलतायत ते त्यांच्या मनातून आलेलं आहे आणि जे त्यांनी स्वतः अनुभवलेलं आहे त्या सगळ्याच दोघी इथे सांगतायत. बरं श्रेया, मला सांग, तुला कोणता उपक्रम प्रामुख्याने जास्त आवडतो शाळेमधला? शाळेमध्ये मला खरं तर सगळेच उपक्रम आवडतात. वाचनालयामधील उपक्रम माझे सर्वात आवडीचे उपक्रम असतात. सगळेच उपक्रम खरं तर खूप छान असतात. पण RSP हा माझा आवडता विषय आहे, कारण ह्याच्यामध्ये आम्हाला एक वेगळा युनिफॉर्म भेटतो शाळेच्या व्यतिरिक्त, आणि तो घालून शाळेत यायचं म्हणजे कोणीतरी आम्हाला पोलीस ऑफिसर समजतं त्या युनिफॉर्म वरती. किती सुंदर, किती सुंदर. हे पाहून खूप छान वाटतं. आणि त्याच्यातून आम्हाला एक वेगळा लोकांना संदेश देता येतो. रहदारीबद्दल, ट्रॅफिक रूल्स बद्दल आम्हाला लोकांना चांगल्या माहिती देता येते. क्या बात आहे. तू आहेस RSP मध्ये? हो. अरे वा. आणि कसा अनुभव असतो मग तिकडचा RSP मधला? म्हणजे एक तुझे मित्रमैत्रिणी म्हणजे जे RSP मध्ये नाहीये त्यांना असं तुझ्याकडे बघितल्यानंतर थोडंसं भारी वाटत असेल ना? असं काय वाटतं वेगळं की आपण RSP मध्ये आहोत, आपण युनिफॉर्म घालून शाळेत येतो? हो, खरं तर खूप वेगळं वाटतं, कारण आपण आपण ज्या पोलिसांच्या कॉस्ट्युम मध्ये असतो एक अशी फिलिंग येते की आपण हा युनिफॉर्म घातलाय तर आपण आपल्याकडे तेवढं जबाबदारी आहे, तर आपण ते केलं पाहिजे. आणि त्या मित्रमैत्रिणीला असं वाटतं की अरे यार आम्ही पण घ्यायला हवं होतं. नाही, नक्कीच. म्हणजे हे खरे अनुभव आहेत आणि या दोघींना ऐकता ऐकता मला सुद्धा माझ्या शाळेतले दिवस आठवत आहेत. आणि म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपण खूप जवळून अनुभवलेल्या आहेत. सर, खरं तर आज तुमच्यासोबत आपल्या शाळेच्या ज्या इतर शिक्षिका आहेत, अस्मिता मॅडम असतील, पूनम मॅडम असतील, त्या सुद्धा जोडल्या गेलेल्या आहेत. खरं तर आपली शाळा ही नेहमीच विविध उपक्रम राबवत असते. संस्कार शिबिर हे त्यापैकी एक झालं. पण या व्यतिरिक्त मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की संस्कार शिबिर असू द्यात किंवा शाळेचे अॅन्युअल फंक्शन असू द्यात किंवा शाळेमध्ये आंतरशालेय ज्या काही स्पर्धा असतील त्या शाळांमध्ये आपण कसं प्रामुख्याने पुढे असतो, काय सांगा? आमची जी शाळा आहे ती खेळामध्ये खूप पुढे आहे. माझ्या शाळेतील 14 माजी विद्यार्थ्यांना, आजी विद्यार्थ्यांना शिवछत्रपती पुरस्कार मिळाले आहेत. वा. महाराष्ट्र राज्य शासनाचे जे पुरस्कार आहेत खेळातील अतिउच्च पुरस्कार मिळत आहेत.
आणि जवाहरी देवांचा आमचा एक विद्यार्थी आहे, त्याला अर्जुन अवॉर्ड मिळालेला आहे. खेळामध्ये माझी शाळा ही खूप पुढे आहे. त्यामुळे नक्कीच खेळ खेळणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संघ भावना ही असते, टीम वर्क आहेच आहे. आणि आम्ही मग शाळेअंतर्गत पण आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे निकेतन पाडतो. निकेतन मीन्स ग्रुप असतात, त्या ग्रुपमधून आम्ही वेगवेगळ्या त्यांच्या स्पर्धा घेतो. त्यामध्ये अथलेटिक मीट आहे, त्यानंतर धावण्याच्या स्पर्धा असतात, सगळ्या पद्धती, कबड्डी आहे, खो खो आहे. म्हणजे बेसिकली त्या मुलांना त्या वयोगटामध्ये साजेसे कोणकोणते खेळ आहेत ते आम्ही म्हणजे देतोच. मुंबई शहरामध्ये अनेक शाळांना खेळण्यासाठी मैदानच नाहीये, पण आम्ही भाग्यवान आहोत. आमच्या ट्रस्टीने, आमच्या विश्वस्तांनी आमच्यासाठी एक छानसं मैदान करून दिलेलं आहे. त्यामुळे तिथं मी स्वतः जरी मुख्याध्यापक मी फिजिकल टीचर आहे आणि आरएसपी विभागामध्ये मी आरएसपी ऑर्गनायझेशन कोल्हापूरचा मी मुंबई दोन्ही शहर पाहतो. माझ्यासोबत आमचे अनेक शिक्षक असतात, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे. त्यानंतर आम्ही विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे अन्नपदार्थ घरातून बनवून आणायला सांगतो, त्याचं प्रदर्शन मांडतो. मुलं स्टॉल लावतात आणि स्टॉलमध्ये ते विक्री करतात. ग्रुप करतो, 28 मुलांनी आज वडापाव आणा, ते त्यांच्या चॉईस प्रमाणे करतात. आणि त्याचं छानसं असं आहे की आम्ही खाद्य महोत्सव लावतो आणि खाद्य महोत्सवातून त्या मुलांनी जेवढं काय तिथं दिलेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त त्यांना प्रमाणात त्यांना आर्थिक रक्कम मिळते. काही मुलांची डबाई होते, म्हणजे त्यांना हे कळतं नफा आणि तोटा यांची करण्याचा तो कार्यक्रम असतो. त्यात शाळेचा सोशल जे गॅदरिंग असेल, बक्षीस वितरण समारंभ असेल किंवा स्नेह संमेलनामध्ये सुद्धा आम्ही बाहेरचे वक्ते आणतो आणि मोठे मोठे वक्ते असतात, त्यांच्या बोलण्यातून देखील प्रबोधन मुलांना होतंय. आणि 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही स्पेशली बाहेरचे काही लेखक असतील, कवी असतील, आमच्या ग्रंथालयाच्या पूनम राणे मॅडम यांच्या माध्यमातून की बाहेरच्या काही लेखकांना मी बोलवतो की ज्या लेखकांचे धडे अभ्यासक्रमात आहेत ते प्रत्यक्षात येऊन आमच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. त्यामुळे ते विद्यार्थ्यांना होणारे खूप एक आनंद वेगळाच असतो. बरोबर, नक्कीच. मला असं वाटतंय आज गुरुपौर्णिमेनिमित्त एकंदरीत आपण पुन्हा एकदा शाळेत गेलेलो आहोत सगळे, आणि शाळेचा जो काही अनुभव आहे तो आज आपण सरांच्या माध्यमातून, या दोन्ही विद्यार्थ्यांच्या माध्यमातून घेत आहोत इकडे. आणि गुरुपौर्णिमा म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा कॉलेजच्या अगोदर जर काही आठवत असेल तर ती शाळा आठवते आपल्याला. आणि आज त्याच निमित्तानं आज आपण ही खूप छान मुलाखत घेतोय. या मुलाखतीमध्ये वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. श्रोते हो, तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं ही विशेष मुलाखत अशीच आपल्या आचार्य 90 FM वरती ऐकत राहा. तोपर्यंत मी आरजे कोमल तुमचीच रजा घेते. धन्यवाद. हॅलो, हाय, नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आज आहे गुरुपौर्णिमा, आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपण खूप छान विशेष कार्यक्रम आपल्या आचार्य 90 FM वरती घेऊन आलेलो आहोत. विविध क्षेत्रातील गुरु शिष्यांच्या मुलाखती तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत. पण आज आपल्यासोबत या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं जोडले गेलेले आहेत श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन या शाळेचे मुख्याध्यापक सर. त्यांच्यासोबत आपण छान गप्पा मारल्या. परंतु आता याच शाळेच्या शिक्षिका अस्मिता गोलतकर मॅडम माझ्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर मघाशी ब्रेक पूर्वी जशा त्या दोघी श्रुती आणि श्रेया आपल्यासोबत होत्या, त्या सुद्धा पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत आणि खूप छान गप्पा मारतात. आणि मला स्वतःला खूप जास्त मजा येते त्यांच्यासोबत गप्पा मारायला. आणि आपल्या शाळेमध्ये ना आपले सगळे शिक्षक खूप छान आपली काळजी घेत असतात, पण कुठेतरी ना एक शिक्षिका अशी असते किंवा एक शिक्षक असे असतात ज्यांना मुलांची विशेष करून खूप काळजी असते. म्हणजे अगदी एखाद्याला लागलं, खरचटलं, काही झालं तर शाळेमध्ये आई म्हणून काळजी घेणारे असे काही शिक्षक असतात. तशाच मला असं वाटतंय अस्मिता मॅडमची ओळख आहे आणि प्रत्येक मुलाला माझं बाळ म्हणून त्या कायम त्यांची काळजी घेत असतात. आणि आज त्या सुद्धा आपल्यासोबत इथे जोडल्या गेलेल्या आहेत. तर मगाशी असंच बिहाइंड कॅमेरा काही गप्पा सुरू होत्या आणि पटकन एक शब्द आठवला की शाळेतली आई. म्हणजे त्यांच्यासोबत आपण तशाच गप्पा मारणार आहोत. तर मी तुम्हाला शाळेतली आईच म्हणेन. खूप छान वाटतंय तुम्ही आज इकडे आलायत आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपण छान गप्पा मारतोय. जसा प्रत्येक आईला एक अभिमान असतो, माझा मुलगा पुढे जातोय, काहीतरी करून दाखवतोय. जेव्हा एखादा मुलगा काहीतरी करून दाखवतो, त्याच्या करिअरमध्ये यशस्वी होतो, तेव्हा आईला जितका अभिमान वाटतो ना तसाच अभिमान हा शिक्षकांनाही वाटतो. तुम्हाला कसं वाटतं जेव्हा पासआउट झालेला एखादा विद्यार्थी कुठेतरी चांगल्या ठिकाणी जॉबला लागतो किंवा एखाद्या करिअरमध्ये पुढे जातो आणि तो जेव्हा परत येतो आणि सांगतो की बघा मॅडम मी हे केलं, तेव्हा काय फिलिंग्स असतात? खरं तर मी स्वतःला भाग्यवान समजेन की मी या लोकमान्य शिक्षण संस्थेत गेली 33 वर्ष काम करते. क्या बात आहे. आणि एक प्रामाणिकपणे सांगायचं म्हटलं तर मला एक मुलगा आहे, तर त्या मुलाही पेक्षा माझा प्रत्येक विद्यार्थी, तो आज उच्चपदस्थ आहे पण त्याच्याही पेक्षा माझा विद्यार्थी पुढे गेला पाहिजे हे माझं कालही स्वप्न होतं, आजही आहे आणि उद्याही राहील. म्हणजे ही तळमळ. हो. आणि ही तळमळ कुठून आली असं म्हणाल तर ही तळमळ जेव्हा मी शाळेत होते तेव्हा ज्यांनी माझ्यावर संस्कार केलेत त्या शिक्षकांनी इतकं भरभरून दिलंय की त्यांचं देणं आपण कुठेतरी लागतो, ही एकच भावना घेऊन मी शिक्षिका झाली आहे. आणि जोपर्यंत इथून पुढे नोकरीत असेन तोपर्यंत
ते माझं काम आहे, ती माझी सेवा आहे, ती मी करतच राहणार आहे. कारण मुलाला जशी आई ओळखते तसं जर शिक्षकांनी ओळखलं ना तर त्याच्या सगळ्या गुणांचा विकास होतो. बरोबर. आणि एकटा शिक्षक नाही करू शकत, त्याला कंगोरं देणारे आपले अनेक सहकारी असतात, पण त्याच्यातलं जे चांगलं आहे ते आपण त्याच्यापर्यंत नेऊन पोहोचवलं ना की ते अजून अतिउत्तम होऊ शकतो. नक्कीच. म्हणजे तुम्ही मला असं वाटतं अनेक जणांच्या मनातली गोष्टही बोलून दाखवली आज इथे. आणि म्हणजे अजून काय हवं, एखादा शिक्षक म्हणजे मी बरेच वेळेला असं बघते ना की जे शाळेमधले जे शिक्षक असतात म्हणजे ओव्हरऑल सगळे शिक्षक ते ज्या तळमळतेने ज्या आत्मीयतेने एखाद्या विद्यार्थ्यांसाठी काम करत असतात, विद्यार्थ्यांसाठी नव्हे तर पूर्ण शाळेसाठी ते झटत असतात. म्हणजे एखादा उपक्रम असू द्या, आपण एखादा एक्झाम्पल घेऊया, एखाद्या शाळेमध्ये एखादा उपक्रम आहे तेव्हा त्या शिक्षकाला त्या शिक्षिकेला ते तहानभूक विसरून काम करत असतात. म्हणजे आम्ही असे शिक्षक बघितलेत की ज्यांना घरी पोहोचायला बऱ्याचदा उशीर होतो पण तरीही त्या अगोदर शाळेमध्ये जे काम आहे त्याला प्राधान्य देताना दिसतात. आणि म्हणूनच गुरूंचं हे जे स्थान आहे ना ते फक्त लिमिटेड न राहता की एवढ्याच तासांमध्ये काम न करता त्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी नेहमी सतत करणं. त्यामुळे गुरूंचं जे स्थान आहे ते आपण कधीच विसरू शकत नाही आपल्या आयुष्यामध्ये. मॅडम, त्या व्यतिरिक्त मला विचारायचं आहे की आपण मगाशी सरांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या की आपल्या शाळेमध्ये कशा प्रकारे उपक्रम राबवले जातात किंवा कुठले विशेष जास्त उपक्रम आहेत प्राधान्य दिलं जातं त्याविषयी सांगितलं. पण मला अजून एक प्रश्न थोडासा मनाला भेडसावतोय. तुम्ही 33 वर्ष झालं शिक्षिका म्हणून काम करताय. सुरुवातीचे काही वर्ष आणि आताचे काही वर्ष विद्यार्थी, तेव्हाचे विद्यार्थी आणि आताचे विद्यार्थी, काही फरक जाणवतो? नाही, विद्यार्थी हा विद्यार्थीच आहे, तो ज्ञानग्राहीच असतो. पण आधी विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये एक थोडी दरी होती, एक म्हणजे भीतीयुक्त दरी ज्याला म्हणतो आपण, की आजचं मूल येऊन आपल्याशी छान बोलतं पण ते विद्यार्थी एक तो जो आदरयुक्त जी दरी होती त्याच्यामुळे तितके आपल्या क्लोज येत नव्हते. म्हणजे आतापर्यंतच्या 33 वर्षाच्या कारकिर्दीत कुठलंही मूल मला असं येऊन कधी नाही म्हणालं की बाई आज तुमची साडी छान आहे. पण मागच्या 5 वर्षातला मला अनुभव असा आहे की 5वीतलं मूल येऊन कधीतरी मला म्हणतं की बाई आज तुम्ही छान साडी. म्हणजे अंतर कमी झालंय, ते क्लोज आलेत, त्यांच्या जे मनात असतं त्यांना जे दिसतं ते असं लगेच व्यक्त होतं. आणि आता काही अंशी काळाप्रमाणे आपल्याला पण बदलावं लागेल आणि ते अप्रिशिएशन आपल्याला घ्यावं लागतं आणि ते स्वीकारावं लागतं. म्हणजे 33 वर्षांचे जे स्टुडंट्स असतील त्यांच्यासाठी अगदी कडक असणाऱ्या शिक्षिका, कडक असणाऱ्या बाई आता सगळ्या मुलांसोबत छान गप्पा मारताना दिसतात. तर एकंदरीत हा एक फरक जाणवतोय. म्हणजे खूप छान वेगळा विषय तुम्ही मांडलात. पण या व्यतिरिक्त आता मी या दोघींना विचारेन की जसं की आता तुम्ही म्हणालात, मॅडमनी सांगितलं की काही मुलं आहेत असे छान जाऊन मॅडमशी बोलतात मन मोकळेपणाने. तुम्हाला तुझ्याकडे येईन पहिल्यांदा श्रुती, तुझं आणि प्रत्येक शिक्षकांचं नातं कसं आहे? म्हणजे शाळेतल्या शिक्षकांसोबतचं तुझं नातं कसं आहे? खूप म्हणजे चांगलं, एकदम फ्रेंडली आहे. कारण आम्ही कुठल्या शिक्षकांना बोलायला लाजत नाही आहोत. कारण मला या शाळेत येऊन 1 वर्ष झालं, आता 2रं वर्ष चालू. तर मला कधीच वाटलं नाही की हे माझे नवीन शिक्षक आहेत काय. 1-2 आठवडे मला वाटलं की नवीन आहेत, पण नंतर खूप मला मस्त वाटू लागले शिक्षकांबद्दल. म्हणजे कधी भीती नाही वाटली? पण नाही, कधी भीती. आता ह्याला पॉझिटिव्हली घ्यायचं की काय म्हणायचं मलाच मोठा प्रश्न पडलाय की भीती वाटली नाही. पण मग असं जास्त असं जवळीक साधण्याचा प्रयत्न जेव्हा आपण शिक्षकांसोबत करतो तेव्हा शिक्षक असे ओरडतात, रागवतात? म्हणजे कुठले शिक्षक असे करत नाहीत, कारण त्यांनाही वाटत असेल मूल आपल्याकडे काहीतरी समजूनच आलं असेल म्हणून. अरे बापरे, म्हणजे हिचं बोल जे आहेत ना चिमुकल्या, म्हणजे तसं म्हणतात ना की एवढीशी आहे ती, वयाने इतकी लहान आहे पण तिचे जे काही शब्द आणि विचार आहेत ना ते फार मोठे आहेत. आणि मला असं वाटतं सगळ्या शाळेचा परिणाम आहे, शाळेमध्ये शिकवल्यामुळे सगळं झालंय. पण मग तुझ्या अशा फेवरेट कोणत्या टीचर्स आहेत? राणी. अगं बाई. बरं, पण हे बऱ्याचदा होतं असं शाळेमध्ये कोणी ना कोणी फेवरेट असतंच. पण मग असं कधी होतं का की एखादी गोष्ट तुला शिक्षकांनी सांगितली, तुला ती समजली नाही आणि तू परत त्यांच्याकडे विचारायला गेलीस, तेव्हा सगळे शिक्षक तुला कसं उत्तर देतात किंवा काय? एखादी गोष्ट समजली नाही की आम्ही सहज जाऊन विचारतो, पण टीचर कधी असं ओरडत नाहीत, ते परत समजावून नीट सांगतात की असं करायचंय. हा, म्हणजे मला असं वाटतं हीच सगळ्यात मोठी शिक्षकांना मिळालेली गुरुपौर्णिमेची दक्षिणा म्हणावी लागेल की जेव्हा आपले विद्यार्थी आपल्याबद्दल भरभरून बोलतात किंवा सांगतात की हो मला ह्या शाळेने हे सगळं दिलंय. श्रेया, मी तुझ्याकडे येईन. म्हणजे आता ही श्रुती तर लहान आहे पण ती आजीबाई सारखं सगळं सांगतेय. मला आता तुझ्याकडून जाणून घ्यायचंय तुझं आणि शाळेतल्या शिक्षकांचं नातं कसं आहे?
खरं तर मला शिक्षकांशी कनेक्ट व्हायला खूप आवडतं, कारण त्यांच्याशी जी काही मी गोष्ट बोलते त्याच्याबद्दल मला जास्तीत जास्त असं समजून घेतल्यासारखं होतं. प्रत्येक शिक्षकाशी तशी मी कनेक्टेडच असते, पण एक अशा शिक्षक असतात ना जे एकदम कडक शिस्तीचे असतात. आपल्या वर्गात येतात, अगदी वर्ग शांत होऊन त्या शिक्षक वर्गात आल्या आणि त्या शिक्षकांनी आपलं कौतुक केलं तर ह्याच्यामध्ये जो काही आनंद मिळतो वर्गात, खूप आनंद. म्हणजे पूर्ण वर्ग त्या शिक्षकांना बघून शांत बसतो आणि पूर्ण वर्गासमोर त्या बाई आपलं कौतुक करतायत. ह्यात जो काही आनंद मिळतो वर्गात आम्हाला, तो शब्दात सांगता येणार नाही. आई गो, म्हणजे ही काय बोलली आहे ना, म्हणजे कमाल. म्हणजे मला माझे शाळेतले दिवस आठवले सिरियसली. आणि ही जी काही फिलिंग आहे ना, तुम्ही घेतली असेल श्रोते हो, कारण बऱ्याचदा असं होतं की कडक टीचर आहेत आणि खूप शाळेमध्ये असं त्यांची भीती आहे थोडीशी, आणि त्या आल्यानंतरचं जे वातावरण, म्हणजे तिने ज्या शब्दामध्ये ते वर्णन केलंय ना, मला ते माझे खरंच शाळेतले दिवस आठवलेत. आणि इव्हन आपण जॉबला पण जातो ना, काम करतो, कामाच्या ठिकाणी अतिशय कडक शिस्तीचे आपले बॉस असतात, पण त्यांच्याकडून कौतुक होतं. मग तेव्हा कसं वाटतं? आता मी या सगळ्या गोष्टी रिलेट करते. खूप छान बोललीस तू. मी पुन्हा एकदा मॅडम तुमच्याकडे येईन. अस्मिता मॅम, मला एक सांगा की आजवर या दोघी जे काही बोलतायत, म्हणजे वयाने फार लहान आहेत, पण तो समजूतदारपणा त्यांच्यामध्ये आलेला आहे. विद्यार्थ्यांमध्ये असा समजूतदारपणा येतोय, विद्यार्थी खूप घडतायत. असे शाळेचे कोणते उपक्रम आहेत ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या इतर कलागुणांनाही वाव मिळत चाललाय? आता मगाशी बरेचशा उपक्रमांबद्दल सरांनी उपभोग केलाच आहे. तरी मी म्हणेन आमच्याकडे मराठी, हिंदी, गणित, इंग्लिश या विषयांच्या परीक्षा पण होतात. त्याच्यानंतर वेगवेगळ्या ज्या स्कॉलरशिप्स आहेत त्याच्यामध्ये होतात त्या, म्हणजे परीक्षा. जसं श्रुतीने सांगितलं की वाचनालयाच्या शिक्षिका त्यांच्याकडनं वेगवेगळे भाषेचे उपक्रम करून घेतात, त्या खूप क्रियाशील आहेत. आणि त्याच्यामुळे मुलांमध्ये एक वेगळं चैतन्य, आणि मधल्या सुट्टीचा वेळ म्हणजे त्यांचा ग्रंथालयात घालवण्याचा वेळ. क्या बात आहे, किती सुंदर नातं तयार झालंय हे. म्हणजे फार कमी ठिकाणी असं होतं. म्हणजे मला खूप छान वाटलं हे ऐकून की पहिले विद्यार्थी आणि वाचनालय म्हणजे दूर दूरचं असं रिलेशन असं नसायचं, किंवा अगदीच काहीच झालं तर ते तिकडे जायचं आणि आपण जायचं, बोलायचं आणि मग तिकडे भेटायचं. पण हे एक नातं तुम्ही सांगितलं, खूप छान वाटलं मला हे ऐकून खरंच. आणि हे वास्तव आहे, हे वास्तव. येस, नक्कीच खूप छान वाटतंय. आणि म्हणजे खरंच मला माझ्या शिक्षकांची आठवण झाली तुम्हाला आज इथे बसलेलं बघून, आणि साक्षात मला माझे गुरु आठवले. आणि ह्या दोघी तर म्हणजे कमालच बोलतायत, जरा मोजकच बोलतात पण भारी बोलतात. मुद्देसूद बोलतात. खूप छान वाटतंय. ही जी मुलाखत आहे ही आपण अशीच सुरू ठेवणार आहोत. आणि आता ज्यांचं कौतुक इतकं भरभरून झालंय विद्यार्थ्यांकडून, मॅडम यांच्याकडून, तर त्या पूनम राणे मॅडम सोबत आपण या ब्रेक नंतर गप्पा मारणार आहोत. पण तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. हॅलो, हाय, नमस्कार श्रोते हो. पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे आता आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन शाळेमध्ये ग्रंथपाल म्हणून काम करणाऱ्या पूनम राणे मॅडम. खरं तर वाचनालय आणि वाचन हे खरंच आपल्या आयुष्यामध्ये खूप जास्त महत्वाचा भाग आहे. म्हणजे असं म्हणतात की वाचन केल्यानंतर त्या लेखकाचे जे अनुभव असतात ते अनुभव आपल्याला अनुभवातून शिकायला आपल्याला मिळतं जास्त. आणि खरं तर प्रत्येक शाळेमध्ये एक छान वाचनालय असतं, पण त्या वाचनालयाचा पुरेपूर उपयोग करून घेता आलं पाहिजे. आणि त्यासाठी तिथे असणारे ग्रंथपाल हे तितकेच मगाशी अस्मिता मॅडमनी सांगितल्याप्रमाणे क्रियाशील असायला हवेत. आणि प्रत्येक शाळेमध्ये वाचनाचा तास हा असतोच, पण त्या वाचनाच्या तासामध्ये नक्की कोणत्या गोष्टी होतात, फक्त वाचनच होतं का, की त्या पलीकडे जाऊन काय शिकवलं जातं, या सगळ्या गोष्टी आपण आता जाणून घेणार आहोत. आणि माझ्या माहितीनुसार, मला जी काही माहिती या अगोदर मिळालेली आहे तसं मला सांगायला अतिशय आनंद होतोय की श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन या शाळेमध्ये मुलांना अगदी पुस्तक कसं तयार होतं हाही एक उपक्रम इकडे राबवला गेलेला आहे. आणि म्हणजे विद्यार्थ्यांना इतक्या लहान वयामध्ये, म्हणजे आज बऱ्याच मोठ्या लोकांनाही माहीत नसेल की पुस्तक तयार होतानाची काय प्रक्रिया आहे, पण ह्यासारखे अनेक उपक्रम या वाचनालयाच्या माध्यमातून, वाचनाच्या माध्यमातून राबवले गेलेत. आणि हे सगळे उपक्रम ज्यांनी राबवले त्या पूनम राणे मॅडम आता आपल्यासोबत आहेत. मॅडम, गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हालाही. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांकडून ऐकलं की पूनम राणे मॅडम आमच्या फेवरेट आहेत. बऱ्याचदा असं होतं की ग्रंथपाल आणि विद्यार्थ्यांचं इतकं जवळचा संबंध फार तसं येत नाही, पण इथे हे सगळं वेगळं चित्र पाहायला मिळतंय. हे कसं काय आणि कसं जमवून आणलं तुम्ही? छान प्रश्न विचारलात मॅडम.
खरं म्हणजे ग्रंथ वाचन हा माझा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आणि परमेश्वराचे मी आभार मानते की त्यांनी मला ह्या ज्ञानाच्या सागरात नेऊन बसवलंय. एका ठिकाणी मी प्रवीण दवणे यांचं वाक्य ऐकलं होतं, वाचलं होतं की जसं जागोजागी चेहरा सुंदर करण्याचं ब्युटी पार्लर असतं तसं प्रत्येक शाळेमध्ये ग्रंथालय नावाचं ब्युटी पार्लर असतं. क्या बात आहे. की वाचनाने काही न करता केवळ वाचनानं जी आतमध्ये झळाळी निघते ती चेहऱ्यावर तुमच्या दिसतेच. त्याला कुठल्याही क्रीमची किंवा ब्युटी पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही. केवळ आपला वाचन भांडार किंवा ग्रंथ भांडार सांभाळत बसण्यापेक्षा विद्यार्थ्यापर्यंत तो कसा पोहोचेल याचे नेहमी मी उपक्रमाच्या माध्यमातून शोध घेत असते. आणि म्हणून जसं मगाशी अस्मिता मॅडमने सांगितलं की या लोकमान्य शिक्षण संस्थेमध्ये मी कार्यरत आहे याचा मला मनस्वी आनंद आहे. कारण या शाळेमध्ये तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कुठेही मिळणार नाही असे जवळजवळ 25 तास मला या शाळेमध्ये लावलेले आहेत. आणि त्यामुळे विद्यार्थी आणि माझी जसं शिक्षक आणि विद्यार्थी यांचं नातं असतं तसं ग्रंथपाल आणि विद्यार्थी यांचं नातं कनेक्ट झालं. आणि तो 20 मिनिटं किंवा जो तो अर्धा तास मला मिळालेला असतो आठवड्यातून 1 तास तर त्याचा पुरेपूर विद्यार्थ्यांसाठी कसा वापर करून घेता येईल याच्या प्रयत्नात मी असते. आणि जे उपक्रम मी मनात घेते ते पूर्णपणे सक्सेस होण्यासाठी मला माझ्या या लोकमान्य शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच मुख्याध्यापक आणि शिक्षकांचंही मोठ्या प्रमाणात त्यामध्ये सहकार्य आहे आणि वाटा आहे. खरंच म्हणजे शाळेमध्ये आत्ताच्या हल्लीच्या भाषेमध्ये म्हणायला गेलं तर क्रिएटिव्ह पर्सनॅलिटीज असाव्या लागतात आणि अशा क्रिएटिव्ह पर्सनॅलिटीज ह्या शाळेमध्ये आहेत मॅडमच्या रूपाने. आणि इतर सगळ्या शिक्षकांचं सहकार्य मिळणं हेही तितकंच महत्वाचं असतं. मुख्याध्यापकांचं सहकार्य मिळणं, कारण जर एखादी गोष्ट आपण करायची म्हटली आणि मुख्याध्यापकांनी जर त्याच्यावरती पाठीवर हात ठेवून जसं म्हणाले की हो तुम्ही करा आम्ही सोबत आहोत, तेव्हा कुठेतरी अजून एक ऊर्जा आपसुकच आपल्या शरीरामध्ये आपल्या मनामध्ये तयार होते आणि मग त्यामुळे जे काही काम होतं ते अजून जास्त चांगल्या पद्धतीचं पूर्ण होतं. पण मला एक विचारायचं आहे की तुम्ही आतापर्यंत वेगवेगळे उपक्रम वाचनाच्या संदर्भातले राबवले. एक शिक्षिका म्हणून जेव्हा बाकीचे विषय जेव्हा शिक्षक शिकवत असतात आणि तुम्ही वाचनाचं महत्व मुलांना सांगता, मुलांमध्ये काय बदल जाणवलाय, काय बदल जाणवतोय हे सगळे उपक्रम राबवल्यानंतर? बरं, आताच आपल्या समोर श्रुती हिने आपलं मनोगत व्यक्त केलं की ती कविता करू लागली. मुलांना प्रथम दर्शनी 16 किंवा 12 ओळीची कविता करता येणार नाही, म्हणून मग मी पंचाक्षरी म्हणजे 5 अक्षरं वापरून कविता करायची. म्हणजे प्रत्येक ओळीत फक्त 5 अक्षर, षडाक्षरी, 12 अशी अक्षरं वापरून म्हणजे मग ती मुलं बरोबर मोजून तेवढ्याच ओळी येतात की नाही त्या पण 4 ओळ्या बनवून घ्यायला सुरुवात केली. बरोबर, पहिल्यांदा 4 ओळ्या बनवल्या. आताच नुकतंच पावसाच्या कविता यावर आमचं आता हस्तलिखित सुरू होणार आहे, चालू आहे. म्हणजे जवळजवळ 101 मुलांच्या 50 मुलांच्या स्वरचित कविता आल्या आहेत दोन्ही शाळांच्या मिळून. आणि 50 कविता मुलांनी नेटवरनं आणल्यात. म्हणजे नेटवरनं शोधता त्यांना स्वतःच काव्य स्फुरायला लागलं. ते त्यांना म्हटलं पहिल्यांदा 4 ओळ्या टाईप तुम्ही लिहून आणा, म्हणजे आपोआपच तुम्हाला. म्हणजे एका मुलीनं लिहिलं की धुळीने माकलेली झाडं पावसानं न्हावून निघाली. वा, म्हणजे किती छान कल्पना त्या मुलांना सुचते, याचा मला खूप आनंद होता. आणि मग ती लिहिलेली कविता मी जेव्हा वर्गामध्ये वाचून दाखवते 4 ओळी, तेव्हा त्याही मुलीला इतका आनंद होतो की दुसऱ्या दिवशी ते करून आणत करते. हे एक झालं. दुसरं, आताच आम्ही 10वीच्या वर्गामध्ये डॉक्टर विजयावाड यांचा पाठ आहे शिकवायला. पहिल्यांदा मी वाचनालयामध्ये सगळी मराठीची पुस्तकं वाचून काढते 5वी ते 10वीच्या वर्गाची. कोणते कवी लेखक आहेत या मुलांना ते पाहते, कारण मला जो तास लावलाय तो मोस्टली मराठीचा तास, म्हणजे मराठीच्या शिक्षकांचा तास एक लावलाय पूरक वाचन म्हणून. म्हणजे त्यामध्ये कथा कशी लिहावी, कथाकथन कसं करावं, निबंध कसं लिहावं, त्यासाठी माझा काही उपयोग होईल का या विद्यार्थ्यांना, या शोधात्री असते. मग मी आता मॅडमना चालता येत नाही तरी सुद्धा त्यांना आम्ही काल ऑडिओ किंवा व्हिडिओ मार्फत मुलांना दाखवलं आणि मुलांनी त्यांची मुलाखत घेतली वर्गामध्ये तो पाठ शिकवताना. किती सुंदर. मग आमच्या भारतनगरच्या डांगे मॅडम त्या मराठी शिकवत होत्या, मग त्यांना बोलवलं
मग दाखवलं आम्ही की ह्या मॅडम आहेत आणि त्या मराठीचा तुमचा पाठ आता चालू आहे वर्गात सध्या. तर आपल्याला जो पाठ शिकायचा आहे ती प्रत्यक्ष लेखिका माझ्याशी बोलतेय. विद्यार्थ्यांनी किती नवीन नवीन प्रश्न त्यांना विचारले, इतका त्याला आनंद झाला. आणि मग त्यामुळे मग अशा शोधात मी असते आणि त्यांना आमचे मुख्याध्यापक नेहमीच प्रोत्साहन देत असतात. त्यांनाही मी आता सुमती पवार म्हणून आहेत ना जळगावच्या, त्यांची आता 6वीला कविता आहे इंग्लिश मिडियमला. त्यांच्याशी सुद्धा काल मुलींशी बोलणं झालं. काल माझ्या मुलींनी लेखकाला पत्र लिहित आहेत. किती सुंदर. पुस्तक वाचून झाल्यानंतर की तुमचं हे पुस्तक मला कसं वाटलं, तुम्हाला भेटायची इच्छा आहे. म्हणजे छोटे छोटे उपक्रम दर महिन्यातून कुठले तरी 2 उपक्रम घेण्याचा माझा मानस आहे. पण हे सगळ्यांच्या सहकार्याने चालतं. नाही खरंच म्हणजे मला खूप खूप युनिक गोष्टी आहेत ह्या. म्हणजे ह्या प्रत्येक शाळेने जर ह्या गोष्टींना मला असं वाटतं आत्मसात करायला हव्यात. आणि ना मी खूप ठामपणे सांगू शकते हे फक्त तुम्हाला मराठी शाळांमध्येच अनुभवायला मिळेल. इतकी आत्मीयता, इतका आपलेपणा आणि ह्या सगळ्या गोष्टी. आणि शाळेमध्ये आपली मुलं 5 ते 6 तास जातात. त्या 5 ते 6 तासामध्ये केवळ पुस्तकी किडा न बनता त्या पलीकडे जाऊन जे एक जग आहे त्या सगळ्या जगाची माहिती करून देणं किंवा मुलांना संवेदनशील बनवणं, समाजासाठी आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो ही भावना मुलांमध्ये निर्माण करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं आपल्या श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतनच्या माध्यमातून ही पुरेपूर केली जाते, पुरेपूर या सगळ्या गोष्टी राबवल्या जातात. त्याचीच ही 2 उत्तम उदाहरणं समोर आहेत. आता पुढच्या मला आवडेल सगळ्याच विद्यार्थ्यांसोबत खूप छान गप्पा मारायला, प्रत्येक विद्यार्थ्याला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्यायला. मी आता श्रुती तुझ्याकडे येते. जसं तू मगाशी म्हणालीस की राणे टीचर तुझ्या फेवरेट आहेत, मला सांग त्यांनी ते जे उपक्रम राबवतात ते तुला कसे वाटतात? ते मला एकदम भारी वाटतात. कारण मी कधी असं जेव्हा 1ली 2रीत अशा वयात होती तेव्हा मला हे कधीच कळालं नव्हतं. फक्त मी कविता वाचायची पण मग त्या कशा करायच्या काहीच कळलं नव्हतं. पण टीचरांकडून मला इतकं काही कळालं ना की खूप कविता कशा बनवायच्या, त्या कशा जोडायच्या, कुठली कवितेमध्ये कसं आलं पाहिजे, निबंध कसा लिहायचा, खूप टीचरांच्या आणि एक मला त्यांच्यातील गुण मी माझ्यात आत्मसात करण्याचा नेहमी प्रयत्न करते. बापरे, ही खरंच आजीबाई आहे बरं का. म्हणजे ही ज्या पद्धतीने बोलतीये नाही तू खरंच खूप मोठी होशील. आणि तू इतक्या लहान वयात मध्ये असं म्हणतात ना की देणाऱ्याचं एक काम असं तो सतत देत असतो पण घेणाऱ्याला सुद्धा ते घेता आलं पाहिजे. आणि हे सगळे विद्यार्थी इतकं घेण्याचं काम करतात. माझ्या अंगावरती खरंच शहारा येतोय ज्या पद्धतीने या दोघी पुढे आल्यात. श्रेया तू काय सांगशील किंवा कसे हे जे उपक्रम वाचनासंदर्भातले राबवले जात आहेत तुला कशी वाचनाची गोडी निर्माण झाली किंवा काय? वाचनाची गोडी निर्माण मला अगोदरपासून थोडीफार होती. थोडंफार अभ्यासातून वेळ काढून मी वाचन करायची. पण टीचरांनी जेव्हापासून आम्हाला या नवीन नवीन गोष्टी सांगितल्यात की पुस्तकाचं वाचन याने आपल्यामध्ये काय बदल होऊ शकतो आणि तो बदल माझ्यामध्ये सुद्धा झालाय की पुस्तक जेव्हा मी वाचते जो काही फेसवर ग्लो येतो. एखादं पुस्तक आज मी एखाद्या विषयावरती पुस्तक वाचलं तो विषय दिवसभर डोक्यामध्ये फिरत राहतो. बापरे. आणि तो विषय एवढा मनातून समजून जातो की आपल्याला रात्री झोपेत जरी कोणी विचारलं ना की या विषयावर सांग मला तर लगेच मी सांगू शकते. एवढी पुस्तकाची वाचनाची गोडी लावली टीचरांनी आम्हाला. बापरे, खरंच खूप 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 मोठं काम करताय. एक तुम्हाला मला सांगायचं की आत्ताच मी मे महिन्याची सुट्टी होती, बरीचशी 50% मुलं गावी होती, 50% इथे होती. त्यातही श्रेया ही गावी होती. आणि तुम्हाला माहित असेल की यावर्षी साने गुरुजींच्या जयंतीला 125 वर्ष पूर्ण होत आहेत. शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष. नेटवर वगैरे विविध ठिकाणी विविध संस्था वेगवेगळे कार्यक्रम साजरे करतात. तर मी सरांची परवानगी घेऊन साने गुरुजींचं जे श्यामची पुस्तक आहे त्यामध्ये त्यांच्या 42 गोष्टी आहेत, 42 रात्र, त्या मी स्वतः पहिल्यांदा आधी लायब्ररीमध्ये बसून माझ्या आवाजात ऑडिओ करून युट्यूबवर टाकून या मुलांना मे महिन्याच्या सुट्टीत व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवल्या. त्यानंतर मग काही मुलींचे फोन आले की मॅडम आम्ही आमच्या आवाजात करू का रेकॉर्ड. अरे बापरे. श्रेया त्यावेळेस गावी होती, तिने गावावरून ऑडिओ करून पाठवला. आणि मग अशा 42 गोष्टी आमच्या पूर्ण झाल्या. आणि त्याची आता आम्ही परीक्षा घेतली नुकती. म्हणजे ऑडिओ झाले 10-15 मुलींच्या आवाजात. त्यानंतर परीक्षा घेतली 25 गुणांची की वाचलेल्या 42 कथांवर आधारित कविता परीक्षा घेतली. आणि त्यांना जे मुलं छान त्याच्यामध्ये प्रावीण्य मिळवलं किंवा गुणवत्ता म्हणून मिळालेल्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन आजच तो कार्यक्रम आमचा छोटासा आम्ही केला. म्हणजे साने गुरुजींचं आज गुरुपौर्णिमा आहे. आई आणि मुलगा याचं नातं
म्हणजे आपण असं म्हणतो की आपल्या गीतेनंतर दुसरी गीता असेल तर ती श्यामची आई. आणि तुम्ही जसं मगाशी म्हणालात की संवेदनशील श्यामच्या आईला सुद्धा श्यामने विचारलं, आई मी कोण बनावं असं तुला वाटतं, तेव्हा श्यामची आई म्हणाली फक्त चांगला माणूस. बरोबर. आणि ती संवेदनशीलता माझ्या विद्यार्थ्यांमध्ये यावी. आणि म्हणून ते इतकं छान वाटलं, त्या गोष्टी इतक्या सुंदर आहेत. आणि हिने तर त्या गोष्टी वाचताना हावभाव किंवा त्या पात्राच्या आजी असेल तर आजीसारखा आवाज, मध्येच एक गाणं आहे ते गाणं सुद्धा तिने गाऊन हे केलंय. म्हणजे तिला फक्त सरांनी एवढंच सांगितलं की तू ही कथा तुझ्या आवाजात ऑडिओ करून पाठव, तुला एक दिवस आकाशवाणीवर जायला मिळणार आहे. सरांनी जे बोलले होते ते आज सत्यात उतरलंय. नाही म्हणजे खरंच म्हणजे असं म्हणतात ना की आपल्या मुलांमध्ये काय गुण दडलेत किंवा आपल्या मुलांकडे काय आहे ना हे पालकांअगोदर ना आपल्या शिक्षकांना जास्त कळतं. कदाचित माझ्याही आईला नसेल माहिती की माझी मुलगी पुढे जाऊन रेडिओवरती जाईन, आरजे बनेन, पण हे माझ्या शाळेतल्या शिक्षकांना, शाळेतल्या मुख्याध्यापकांना कळलं होतं आणि त्यांनी 6वी-7वीला असताना माईक हातात दिला. तसंच असतं. आणि आज तुम्ही सगळे शिक्षक हे छान विद्यार्थी घडवत आहात. आणि आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं सगळी गुरु शिष्यांची जोडी आज इकडे आली आणि खूप छान गप्पा रंगल्या. खरं तर श्रेया, श्रुती तुमच्या दोघींना खूप शुभेच्छा आहे. तुमच्यासारखे असे अनेक विद्यार्थी असतील शाळांमध्ये जे खूप छान काम करतायत आणि झोकून म्हणजे असं म्हणतात ना की फक्त शिक्षकांनी सांगितलंय म्हणून नाही तर आवडीने स्वतःच्या आवड जोपासं तुम्ही हे सगळं करताय. तर तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या मित्रपरिवाराला, तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना आचार्य 90 FM कडून खूप खूप शुभेच्छा आहेत. आणि मला खूप आवडेल तुमच्यासारखंच तुमच्या सगळ्या मित्रपरिवाराला सुद्धा भेटायला आणि इथे त्यांना सुद्धा बोलवायला. आणि मी आज गुरुपौर्णिमेचं औचित्य आहे, मी सरांना सुद्धा परत एकदा मी इथे सांगेन की नक्कीच सगळ्या विद्यार्थ्यांना आपण पुढे घेऊन येऊ आणि छान छान कार्यक्रम त्यांच्यासोबत सुद्धा करू. पूनम मॅम तुमचे खरंच खूप आभार. तुम्ही ऑलरेडी आपल्या आचार्य 90 FMचा भाग आहातच, पण आज तुम्ही अस्मिता मॅडम आणि अमोक सिद्ध सर ह्या दोघांनाही आपला आचार्य 90 FMचा भाग केलात आणि खूप छान वाटलं. शाळेचे दिवस आठवले आणि गुरुपौर्णिमेनिमित्त शाळेच्या ह्या छान गप्पा रंगल्या. पुन्हा पुन्हा तुमचे खूप आभार. धन्यवाद मॅडम. आज गुरुपौर्णिमा म्हणून मी इतकंच सांगेन तुम्हाला की आम्ही केवळ गुरु म्हणून आमची पाठ थोपटून घेण्यापेक्षा विनोबा भावे असं म्हणायचे की विहिरीमध्ये पाणी आहे आणि ते पाणी काढण्यासाठी आपण बादलीचा वापर करतो, पण बादलीला एक दोर लावलेला असतो. बरोबर. आम्ही गुरु म्हणून फक्त त्या दोराची भूमिका करतो आहोत. बाकी सगळं या मुलांचं. आपण या कार्यक्रमामध्ये आम्हाला सहभागी करून घेतला त्याबद्दल आम्ही शाळेच्या वतीने, आमच्या लोकमान्य शिक्षण संस्थेच्या वतीने आपले आभार मानतो. श्रोते हो, खरंच खूप छान वाटलं. आजची ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका. आणि जाता जाता इतकंच म्हणेन, आधी गुरुसी वंदावे मग साधन साधावे. आधी गुरुसी वंदावे मग साधन साधावे. गुरु म्हणजे मायबाप, नाम घेता हरतील पाप. गुरु म्हणजे आहे काशी, साती तीर्थ तयापाशी. गुरु म्हणजे आहे काशी, साती तीर्थ तयापाशी. तुका म्हणे ऐसे गुरु, चरण त्याचे हृदयी धरू, चरण त्याचे हृदयी धरू. पुन्हा एकदा सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन या शाळेचे मुख्याध्यापक अमोक सिद्ध पाटील सर, त्याचबरोबर शिक्षिका अस्मिता गोलतकर मॅडम आणि ग्रंथपाल पूनम राणे मॅडम आणि या 2 चिमुरड्या ज्यांनी म्हणजे मी त्यांना विसरू शकत नाही त्यांच्या गप्पा, तर अशा श्रेया आणि श्रुती या सगळ्याच टीमचे खूप खूप आभार. आणि तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. धन्यवाद. धन्यवाद.